स्कोररच्या इथे पाठवायचा आहे वृंदावने आणि बोरी सुद्धा तीच विनंती आहे की तुम्ही आपला एक स्वयंसेवक पाठवायचा आहे. आर के क्रिकेट क्लब बोरीचा माल कोण करेल ह्या मैदानावर धमाल. स्ट्राईकला आहे वृंदावन वर्सेस आरसीसी. 1 2 3 सँडी 2 मिनिटं फिक्त जरा. अंपायर जरा 2 मिनिटं सामना थांबवायचा फक्त 2 सेकंद. आमचे सहकारी शशिकांत खेडेकर यांचा बर्थडे आहे. त्यांचा केक कापून आपण साजरा करायचा आहे सर्वांनी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सामना सुरू करायचे आहेत. अंपायर साहेब सामने सुरू करायचे आहेत. शशिकांत खेडेकर हॅलो सरेगावचे सुपुत्र ना जीत में ना हार में. आता मात्र वेळ आली आहे जिंकायची सामने. दिवसभराची मेहनत तुमची फळाला जर यायची असेल तर तुम्हाला सामील व्हावं लागेल या ट्रॉफी उचलणाऱ्यांच्या यादीमध्ये. तांबडे अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. चला आर के क्रिकेट क्लब बोरीचा माल वर्सेस वृंदावन. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. सुमित सॉरी गोलंदाज कोण आहे भानंग. आदर्श तांबडे. ओहो क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक. हाफ ट्रॅकर चेंडू आणि मिड विकेटच्या डोक्यावरून फिरकून दिलाय 6 धावांसाठी. बोरीचा माल क्रिकेट संघाचा क्रिस गेल. सागर मागावकर ऑन द फायर. जर पाहत असाल युवा म्हणून नावारूपाला आला. आता मात्र त्याला सामना करायचा आहे तो म्हणजे बाहुबली ऑफ गवळी समाज सागर. अव्वांतर घोषित करतात ते म्हणजे पंच सँडी भाई. व्हाईट बॉलचा इशारा. अर्थातच धाव संख्येमध्ये वाढ झाली आहे. धाव संख्या झाली आहे तब्बल 8. कोणाची लावेल वाट. आतापर्यंत 2 चेंडू इथे गोलंदाजाने पिचिंग केलेत आणि या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. युवा गोलंदाज आहे वृंदावन या संघाकडून. ई संघामध्ये एवढ्या कमी वयामध्ये आपलं नाव लौकिक करून टीम मध्ये इन टीम खेळणं सोपं नाहीये. ओहो अप्रतिम चेंडू. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. ओहो मिस फील्ड आणि चेंडू जाईल सीमा रेखा पर. दणदणीत चौकार.
डीजे, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला, ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मागूंगा हो कुछ पर हार नाही मानूंगा. आता इथपर्यंत आलंय, आता मात्र मी हारणार नाही आहे. आता भले आदर्श थोडासा आपल्याला दबावामध्ये दिसतोय, परंतु तो मात्र त्याची गोलंदाजीची धार दाखवणार आहे, कारण तो का वृंदावन ये या संघाची गोलंदाजीची धार सांभाळतोय त्याला मात्र दाखवायचं असेल. आणि समोर असेल कोणतं, सागर महागावकर, गवळी समाजाचा बाहुबली सागर महागावकर. आणि हा चान्स पास करतोय तो म्हणजे जगदीश्वर नटे, मॅन फ्रॉम वृंदावन ए. अप्रतिम अप्रतिम मारण्यासाठी नक्कीच चेंडू होता, लोअर फुलटॉस, आणि या मैदानावर षटकार जायलाच पाहिजे होता, पण अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आणि जगदीश्वर नटे अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला. 13 धावांवर पहिला गडी गारद झालाय. आतापर्यंत 4 चेंडू ह्या षटकातील झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सँडी भाई विवेक ज्याच्यावर मोठी भिस्त असेल आपल्या संघाची आणि समोर सामना करेल तो मात्र आदर्श तांबडे, मॅन फ्रॉम वृंदावन. एक नौका खेळाडू युवा जोश आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र काय सुरे गोलंदाजी करतोय. काहीसा न समजलेला चेंडू कट करायचा होता, रुबी कट लागली, मिसफिल्ड होते. विकेट किपर तेजस कडून 1 धावसंख्येने भर, धावसंख्या होते 1 बाद 14 धावा. आणि मला असं वाटतं पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. बघा, सागर मागावकर आज आउट झाला. आज सागर मागावकर इंजर्ड होता, 3 दिवस त्याला ताप येते. सलाईन लावून स्वतःच्या नावासाठी नाही, स्वतःच्या गावासाठी हा खेळाडू खेळतोय. जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूंसाठी. अप्रतिम फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण 100% आपल्या संघासाठी एक मोठा खेळाडू आहे नक्कीच. हो, क्या बात आहे. आणखी एक विकेट, नाव आहे आदर्श, आणि नक्कीच वृंदावन संघासाठी आदर्श घडवून देतोय. आणि बघा, मोहन युवा स्टार माघारी परतलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द 14 मानकरी ठरलेला. 2 गडी बाद आणि मला वाटतं 14 धावांपर्यंत मजल मारली. सँडी भाई, आता मी सगळ्या गवळी समाज आपल्या स्वयंसेवकांना एक विनंती करतो की त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण आता मॅच आहे ना निर्वाणीच्या झालेल्या आहेत. कुठेही थोडंसं डीजे आपको कल शायद हम रहे ना रहे, हर जन्मदिन मुबारक हो आपको. तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या गवळी समाजाच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा. धन्यवाद. चेंडू सीमारेषा पार. शशिकांत खेडेकर वाढदिवस आज यांचा, आशिष याचे चुलते आहेत, आणि नक्कीच आज यांचा वाढदिवस अप्रतिम. नक्कीच आमच्या समाजाकडून, आमच्या तालुक्याकडून, कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा. नक्कीच पहिला चेंडू मिस फिल्डिंग आणि 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली 18. ओहो, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, काय फटका.
चा सत्कार करण्याचा मी निवेदन करतो श्री अनिलजी कोटकर साहेब यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे प्लीज. ओहो बॅक टू बॅक दोन चेंडू षटकार बघायला मिळाला. अगदी योग्य वेळेवर बोल. स्कोर संख्या झालेली आहे संख्या झाली 2-32. 3-0. कौन बनेगा इस मॅच का हिरो? नक्कीच सध्या तरी हिरो विवेक. 3 चेंडू मध्ये एक चौकार गौलवाडी आणि दैवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र टॉस का बॉस साठी यायचं आहे. विनंती आहे लवकरात लवकर यायचं आहे. आता मात्र ही मॅच दोलायमान परिस्थितीत आलेली आहे कारण ह्या षटकांमध्ये ज्याच्यावर भरोसा होता तो सुयोग महाडिक त्याच्यावर मात्र हल्ला चढवलाय तो म्हणजे विवेक काते यांनी 4 चेंडू आणि 17 धावा. 30 तीन बॉल ना. ओके पहिला चेंडू. हा 3 बॉल ना. 3 बॉल 3 चेंडू 30 धावा. बॉल आला काय कुठेतरी मात्र ती एक कॅच आणि तो चौकार भारी पडतोय की काय असं वाटायला लागले. पहिल्या चौकारानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकाराला सँडीबाई काय म्हणणार आहे सुरेश सर? बघा एक मिस फील्ड किती महागात पडली. बघा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वर पुन्हा तो आला आणि 2 चेंडूवर 12 धावा इथं बनवून गेला. ही असे एक छोटीशी चूक आपल्याला टुर्नामेंट मध्ये महागात पडू शकते. यही तो क्रिकेट का गेम है. तुम एक गलती करोगे तो तुम अपने नंबर के पीछे नहीं भाग सकोगे. गेला. ओहो क्या बात है. 4 चेंडू मध्ये 20 धावा बनवून हा खेळाडू दाखवून देतोय. अबे नाम सुन के पावर समझा क्या. डीप बॅकवर्डला आणि तिथे सुंदर रीतीने फिल्डिंग होते. रनआउटचा चान्स आणि मौके पे चौका. हा 3ऱ्या विकेटचा पतन होते परंतु अब पछतावे क्या होगा जब चिड़िया चुप गई खेत. 35 3 बाद 35 धावा. शेवटचा चेंडू आहे. बघूया जर का षटकार लागला तर 41 धावांपर्यंत पोहोचेल. चौकार लागला तर 39 आणि डॉट गेला तर थांबावंच लागेल. आता मात्र आपल्याला पाहायला मिळत असेल सँडीबाई कुठेतरी दबाव होता. 1 धावेच्या जागेवर मात्र 2 धावा इथं खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येवर धावा लागतात. 3 बाद 37 धावा. तुम्हाला काय वाटतं सँडीबाई? 38 धावांचं लक्ष आहे. बघा क्रिकेट अनिश्चितो का खेळ म्हटलं जातं. काही होऊ शकतो. 6 चेंडू आणि 36 धावा सुद्धा बनू शकतात आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा बनू शकत नाही. आपण युट्यूब वर सर्च मारू शकता. आकाश हाँ आरसीबी ने टॉस जिंकलाय. सपना बड़ा है संघर्ष भी बड़ा होगा. जीतेगा वही जो मैदान में खड़ा होगा. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की जो मैदान मध्ये कोण उभा राहून आपल्या गावाचं समाजात मात्र नाव मोठं करेल. मी विवेक काते यांना विनंती करतो. विवेक यायचं आहे कारण विजय महागावकर यांनी तुमच्यावर पारितोषिक लावलं होतं. विवेक मॅच झाल्यानंतर आपण ते पारितोषिक प्रदान करायचं आहे. विजय महागावकर हे जुने जाणते आपले ऑलराऊंडर खेळाडू म्हणून प्रसिद्धी झालेले आहेत. किती
12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे वृंदावन ए या संघाला. आणि विवेक काते यांना एक विनंती आहे की तुम्ही मॅच झाल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चोवीस पर्व तिसऱ्याच हे अद्यत सर्व क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. की मोहन जो की मॅन ऑफ द सिरीज होता, 35,000ची जी टुर्नामेंट झाली होती दहिसर मध्ये, त्या टुर्नामेंटचा हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला युवा बोरीचा मालचा गोलंदाज आणि आता बॅटिंग क्रीज मध्ये मात्र पॉपअप करतायत ते म्हणजे तेजस तांबडे आणि सुबोध महाडिक. दोघेही वृंदावन एच नेतृत्व करत असताना आतापर्यंत मात्र भरपूर वेळेला आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने त्यांनी कार्यान्वित केलेलं आहे. आज मात्र त्यांची अग्निपरीक्षा असेल कारण 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता असेल आणि बोरीचामाळ संघाचं खडतर आव्हान मात्र त्यांच्या समोर असेल. हे आव्हान मात्र पेळावं लागेल जर आपल्याला शिरकत करायची असेल श्रीकृष्ण चषक 2024च्या. बघा इथे सुमित आणि सुबोध यांच्या मास्टर माइंड मध्ये एकच तेजस याच्या मास्टर माइंड मध्ये एक असेल पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार करायचा. पहिल्याच चेंडूवर जर का मोठा प्रहार केल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होऊ शकतो. मोहन हो अप्रतिम चेंडू, क्या बात आहे, व्हेरिएशन आहे या सुंदर क्षेत्ररक्षण महेश याच्याकडून बघायला मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स काय बोलतात की तिन्ही समवयस्क क्रिकेटर आपल्याला दिसतील सँडीबाई, परंतु मोहन गायकर काहीतरी एक्स्ट्रा कॉन्फिडन्स घेऊन मैदानात उतरला आहे आणि त्याहूनही जास्त काबिलियत असणारे मात्र तेजस आणि गुड्डू सुबोध. अशा प्रकारे सुबोध माघारी पकडतोय. गोल्डन डकचा शिकार झाला. हादरा बसतोय तो म्हणजे वृंदावन ए या संघाच्या 38 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी सुबोध असणं गरजेचं होतं, परंतु त्याची जागा भरण्यासाठी आता मात्र येतोय भरत मध्ये यावं लागेल परत. वृंदावन या संघासाठी या फलंदाजाला फॉर्म मध्ये यावं लागेल परत. मोहन एक कटर मास्टर. ओहो अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. एका धावेवर समाधान माना. बघा विवेकला मानलं पाहिजे कारण त्याने चेंडू थ्रो नाही केला कारण त्याला माहिती आहे की फिल्डर खूप लॉंग आहे. जर कदाचित थोडासा मिस टाइम झाला तर 4 धावा मिळतील आणि कुठेतरी भागात पडतील. त्यापेक्षा म्हणण्याची गोष्ट म्हणजे काय माहितीये, मला स्ट्राईक ठेवायची आहे कारण माझ्याकडे गेम आहे हे कुठेतरी दाखवताना दिसतो आपल्याला तेजस तांबडे, जो की आतापर्यंत आपल्या श्रावण बाळ झाला आपल्या संघासाठी. परत एकदा मोहन ब्लॉक होलचा चेंडू होता, लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू फील्ड होतोय आणि नाही मिस फील्ड आणि चौकार मिळतोय. नशिबाचा चौकार तेजसच्या बॅट मधून निघाला झणझणता चौकार. परत एकदा तेजस तेजस तेजस, फक्त नाव लक्षात ठेवा, तेजस तांबडे मॅन फ्रॉम वृंदावन षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट कोण खेळ रेस तर बघा तेजस तांबडे याचा स्ट्राईक आली 2 चेंडू मध्ये 10 धावा पटकावून पुन्हा एकदा कमबॅक केलंय. अर्थातच वृंदावन या संघासाठी धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली आहे आतापर्यंत
5 चेंडू आणि 12 धावा 1 विकेटच्या. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. ओहो, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करेल तेजस. आणि बघा ज्या प्रकारे आरके क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या झाली होती, मला वाटतं पहिल्या षटक 13 धावा पर्यंत पोहोचली होती. वृंदावनी सेम पोहोचलंय. आता गरज आहे ती 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावा आणि ते करण्याचं दमखम कोणाच्यात आहे तर तो आहे नाव म्हणजे वृंदावनी तेजस तांबडे. जो बघूया आता दुसरा गोलंदाज येतोय आरके क्रिकेट क्लब संघाचा, यॉर्कर किंग. नाव आहे महेश काते. यॉर्कर किंग म्हणून फेमस असलेला हा गोलंदाज. एक गोल्डन चान्स आहे सँडी भाई. जर आताचा हा सामना विजयी करण्यात यशस्वी झाला तेजस, तर मात्र लक्ष्मण रामू काते यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक मात्र लागलेलं आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय महेश. नक्कीच या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, पण समोर विस्फोटक बॅटर आहे तेजस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे 2 धावांचा कॉल असेल. ओहो, आणि मिळतील इथे 2 धावा. आता 5च्या 5 चेंडू मला वाटतं तेजस हाच स्ट्राईकवर असणार आहे, कारण ह्या फलंदाजाकडे खासियत आहे मोठे फटके मारण्याची. पण गोलंदाज ही कमी नाही. यॉर्कर किंग म्हणून फेमस असलेला हा आरके क्रिकेट क्लब संघाचा बोरिस्टा माल संघाचा महेश. 15 धावा आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 5 चेंडू 23 धावा. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा मला वाटतं 2 धावांचा कॉल असेल आणि मिळतील 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आरके क्रिकेट क्लब या संघाकडून. महेश काते यांच्याकडून. अशक्य असं काहीच नसतं. अशक्यला शक्य जर करायचे असेल तर मात्र तुम्हाला निकरीचे प्रयत्न करावे लागतील आणि आता कुठेतरी प्रयत्नांची गरज आहे, ती म्हणजे तेजस तांबडेकडून वृंदावन ए या संघासाठी 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. जितेंद्र बाजे यांच्याकडून जर चौकार गेला तर तेजससाठी 151 रुपयाचा पारितोषिक लागू झालाय. नक्कीच काय नाव आणि हा खणखणीत चौकार. अगदी दबाव पाहायला मिळतोय, कारण निकरीची लढाई चालू झालेली आहे. यातून जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडू 17 धावा. तुम्हाला तिन्ही चेंडू मध्ये जर जिंकायचं असेल तर 3 षटकार उत्तुंग असे मारावे लागतील. समोर मारा करेल महेश काते. ओहो, क्या बात आहे. गोलंदाजी अप्रतिम आहे. मिस फील्ड आणि मिळतील 4 धावा. मिस फील्ड करतोय. आता गरज आहे वाईट आला किंवा नो आला तर इथे होऊ शकतो, कारण क्रिकेट अनिश्चितोका खेळ म्हटलं जातं. 1 चेंडू आणि 11 धावा सुद्धा झालेल्या आहेत आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाहीये. 2 चेंडू 13 धावा आणि अशा प्रकारे विजयाच्या आशा मात्र आता विजया जात आहे, त्या म्हणजे वृंदावन ए या संघाच्या. कारण सगळ्यात मोठा झटका लागतोय तो म्हणजे तेजस तांबडेच्या रूपामध्ये. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना हा मोठा मासा मात्र गळाला लागलेला आहे. डीजे